दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंबड आणि सातपूर MIDC परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भीतीचं सावट निर्माण करणारा संतोष शर्मा कंपन्यांचे छुपे चित्रीकरण, खोट्या तक्रारी आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊन उकळली जाणारी लाखो रुपयांची खंडणी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या कडक सूचनांनंतर गुन्हे शाखा सतर्क झाली. त्याच दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी एका उद्योजकाने धाडस दाखवत अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. शर्माने 3 लाखांची खंडणी मागून 1.5 लाख रुपये उकळले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. तक्रार मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चेतन श्रीवंत, प्रशांत मरकळ, प्रशांत भांड, नाझीम पठाण, विशाल काटे आणि विशाल देवरे यांच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला आणि अत्यंत कौशल्याने संतोष शर्माला पकडण्यात त्यांना यश मिळाले. पोलीस काक्या दाखवतात शर्मा पोपटासारखा बोलू लागला. चौकशीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. MIDCतील तब्बल 30 ते 40 उद्योजकांना धमकावून खंडणी उकळल्याची कबुली त्याने दिली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास चुंचाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत. या कारवाईनंतर उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण आणि भीतीचा सावट दूर झालाय आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं आवाहन आहे की उद्योजकांनी निर्भयपणे व्यवसाय करा, खंडणीखोरांच्या धमक्यांना बळी पडू नका, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. औद्योगिक क्षेत्र भयमुक्त ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. क्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक.